नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा उपकरणाची माहिती घेणार आहोत ज्याचं नाव आहे इंडस्ट्रियल इन्फ्रारेड थर्मोमीटर. आता तुम्ही म्हणाल, यात काय एवढं विशेष? तर मंडळी, पूर्वीच्या काळी कामगारांना अतिशय धोकादायक, तप्त किंवा एकदम गोठवणाऱ्या यंत्रांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचं तापमान मोजावं लागायचं. खूपच जीवघेणं काम होतं ते. पण या एका उपकरणाने हा सगळा धोका अक्षरशः कायमचा संपवून टाकला. हे नुसतं एक साधन नाही, तर आजच्या आधुनिक औद्योगिक कामगारांसाठी एक भक्कम सुरक्षा कवच आहे. चला तर मग आज आपण याच्या आत दडलेली टेक्नॉलॉजी आणि त्यामुळे औद्योगिक सुरक्षेत झालेली क्रांती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता या उपकरणाची रचना पाहिल्यास एक गोष्ट लगेच आपल्या लक्षात येते, ती म्हणजे याचा आकार. अगदी एखाद्या पिस्तूल किंवा बंदुकीसारखा. पण हा आकार काही फक्त दिसायला भारी वाटावा म्हणून दिलेला नाहीये बरं का. यामागे खूपच प्रॅक्टिकल असा तांत्रिक विचार आहे. कारखान्यांमध्ये काम करताना अनेकदा कामगार खूप गैरसोयीच्या किंवा अवघड जागी उभे असतात. एका हातात दुसरं काहीतरी अवजड साधन असतं. अशा वेळी 2 हातांनी उपकरण वापरणं शक्यच नसतं. तिथे हा पिस्तूल ग्रिप डिझाईन एका हाताने अगदी सहज वापरता येतो, अगदी एखाद्या बंदुकीतून गोळी सुटावी तशा क्विक ड्रॉ पद्धतीने. यामुळे हाताला अजिबात थकवा येत नाही आणि अगदी आणीबाणीच्या वेळीही समोरच्या डिजिटल डिस्प्लेवर एकदम स्पष्ट रीडिंग मिळतं. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल की ह्या विशिष्ट उपकरणाची खऱ्या अर्थाने सर्वात जास्त गरज कुठे भासते? तर रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आणि मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये. इथे हे उपकरण फक्त उपयोगी नाहीये, तर ते अत्यावश्यक आहे. समजा एखाद्या मोठ्या कोल्ड स्टोरेजमध्ये किंवा HVAC सिस्टममध्ये अचानक काहीतरी बिघाड झाला, तर संपूर्ण सिस्टम बंद न करता कॉम्प्रेसरचं आरोग्य तपासण्यासाठी किंवा बाहेरूनच थर्मल लीक्स शोधण्यासाठी हे अगदी परफेक्ट काम करतं. एवढंच कशाला, सर्वसाधारण औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रिकल पॅनल्स तपासताना एखादं सर्किट ओव्हरलोड होऊन त्याला आग लागण्यापूर्वीच तिथलं वाढलेलं तापमान हे आधीच ओळखून आपल्याला सावध करतं. थोडक्यात सांगायचं तर हे उपकरण फक्त तापमान मोजत नाही, तर भविष्यातले मोठे अपघात आणि लाखो रुपयांचं नुकसान टाळणारं एक स्मार्ट डायग्नॉस्टिक टूल म्हणून काम करतं. आता आपण औद्योगिक वातावरणातल्या तापमानाच्या टोकाच्या टप्प्यांबद्दल बोलूया. सुरुवातीला एका अत्यंत गोठवणाऱ्या टोकाचा विचार करूया. उणे 40°C. बापरे, ऐकूनच अंगावर काटा आला ना? हे तापमान किती भयंकर थंड असू शकतं याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. क्रायोजेनिक केमिकल स्टोरेज किंवा मोठ्या अन्न प्रक्रिया उद्योगांमधले ब्लास्ट फ्रीझर्स, अशा ठिकाणी याच तापमानावर काम चालतं. तिथे आपले साधे थर्मामीटर किंवा प्रत्यक्ष स्पर्श करून मोजणारी उपकरणे पूर्णपणे कुचकामी ठरतात. त्या थंडीमुळे ती कडक होऊन तुटण्याची शक्यता जास्त असते. पण इन्फ्रारेड तंत्रज्ञानाची कमाल बघा. या उणे 40°च्या भयानक प्रतिकूल स्थितीतही याच्या कार्यक्षमतेवर काडी मात्र परिणाम होत नाही. अत्यंत संवेदनशील रसायने किंवा लशींच्या साठवणुकीत जिथे तापमानातला अगदी छोटासा बदलही सगळं काही नष्ट करू शकतो, तिथे हे थर्मामीटर कोणत्याही अडथळ्याविना अगदी अचूक रीडिंग देत राहतं. एका बाजूला आपण उणे 40°ची गोठवणारी थंडी पाहिली. आता थेट दुसऱ्या टोकाला जाऊया. 800°C प्रचंड उष्णता. मेटल फोर्जिंग, जिथे अक्षरशः धातू वितळवले जातात. अशा मोठ्या भट्ट्या किंवा सुपरहीटेड स्टीम पाईपजवळ काम करणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत उभं राहण्यासारखं आहे. पण इथेच डिस्टन्स टू स्पॉट म्हणजेच DS रेशो नावाची एक भन्नाट तांत्रिक संकल्पना कामाला येते. या रेशोमुळे होतं काय, तर कामगाराला त्या 800°च्या भयानक उष्णतेजवळ जाण्याची अजिबात गरज पडत नाही. तो कित्येक मीटर सुरक्षित अंतरावर उभा राहूनही अगदी पिन पॉइंट अचूक रीडिंग घेऊ शकतो. विचार करा, जो अत्यंत गरम पृष्ठभाग सेकंदात माणसाची राख करू शकतो, त्याचं अचूक तापमान आपण एवढ्या सुरक्षित अंतरावरून मिळवतोय. खऱ्या अर्थाने हीच ती क्रांती आहे जिने मोजमापाची पद्धत 100% सुरक्षित बनवली आहे. आता एवढी अफाट ताकद, उणे 40 ते 800°पर्यंत काम करण्याची क्षमता, याला चालवायला किती मोठी ऊर्जा लागत असेल? हे ऐकल्यावर तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हे सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान चालतं फक्त आणि फक्त एका साध्या 9 व्होल्टच्या बॅटरीवर. होय, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. औद्योगिक सुरक्षेच्या आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने ही एक अतिशय गेम चेंजर गोष्ट आहे. कारण कारखान्यांमध्ये 12-12 तासांच्या शिफ्ट असतात. तिथे उपकरणांचं चार्जिंग संपणं किंवा ते करत बसणं परवडत नाही. आणि पाठीवर जड बॅटरी पॅक घेऊन फिरणं तर त्याहूनही कठीण. पण हे उपकरण एवढं ऊर्जा कार्यक्षम आहे की एका सामान्य 9 व्होल्टच्या बॅटरीवर ते महिनोन्महिने चालतं. कामगार अगदी आरामात हे हलकं उपकरण आपल्या टूल बेल्टला अडकवून दिवसभर कोणत्याही अडथळ्याविना तपासणी करू शकतात. बरं, आता हे काम कसं करतं त्याबद्दल एक खूप मोठा आणि गमतीशीर गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की यातून जो लाल लेझर किरण बाहेर पडतो तोच तापमान मोजतो. पण तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे.
तो लेझर किरण फक्त एका गाईड किंवा पॉइंटरचं काम करतो, म्हणजे आपल्याला नेमका निशाणा कुठं साधायचा हे समजण्यासाठी. प्रत्यक्ष तापमान मोजण्याचं काम तर याच्या आत असलेली एक अत्यंत सेन्सिटिव्ह लेन्स करते. ती लेन्स त्या वस्तूच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणारी अदृश्य इन्फ्रारेड ऊर्जा कॅप्चर करते. ही पूर्ण प्रोसेस अतिशय वेगवान असते. फक्त तो लेझर पॉइंट लक्षावर टाका, उपकरण काही क्षण स्थिर धरा आणि लगेचच डिस्प्लेवर अचूक तापमान वाचा. कोणत्याही वस्तूची उत्सर्जन क्षमता म्हणजेच एमिसिव्हिटी ओळखून एका सेकंदाच्या आत हजारो गणिते करून हे उपकरण आपल्याला थेट माहिती देतं. तर मंडळी, आजच्या या विश्लेषणात आपण एक खूपच थक्क करणारा प्रवास अनुभवला आहे. अत्यंत धोकादायक मोजमापाच्या जुन्या पद्धतींपासून ते एका साध्या 9 व्होल्टच्या बॅटरीवर चालणाऱ्या या अतिप्रगत डायग्नॉस्टिक शीडपर्यंतचा हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. या उपकरणाने अत्यंत गोठवणाऱ्या थंडीपासून ते जीवघेण्या उष्णतेपर्यंतचे धोके अतिशय शिताफीने हाताळले आहेत आणि औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेसाठी एक मजबूत भिंत उभी केली आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतोय. प्रत्यक्ष स्पर्श न करता कोणत्याही मोठ्या वायर किंवा जड बॅटरीविना अत्यंत टोकाची थंडी आणि प्रचंड उष्णता एवढ्या सुरक्षिततेने आणि अचूकतेने मोजणारं दुसरं कोणतं उपकरण या जगात असू शकेल का? तुम्हीच विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.